आधीच्या भागात आपण पाहिलं की रिॲक्ट सुरू करण्यासाठी कोणते 4 टूल्स रिक्वायर्ड आहेत, मिनिमम रिक्वायर्ड आहेत. आता पाहूया असे कोणते टूल्स आहेत जे हायली रेकमेंड केले गेले आहेत तुमच्या रिॲक्ट डेव्हलपमेंटसाठी. पहिलं आहे रिॲक्ट डेव्ह टूल्स. सुरुवात करूया या रिॲक्ट डेव्ह टूल्स पासूनच. क्रोम आणि फायरफॉक्ससाठी उपलब्ध असलेले हे एक्सटेन्शन तुम्हाला रिॲक्ट कंपोनंट्सची हायरार्की, प्रॉप्स आणि स्टेट ब्राउझरमध्ये थेट पाहण्याची सुविधा देते, ऑप्शन्स देते. डिबगिंग जर जलद करायची असेल, सोपी करायची असेल, अचूक करायची असेल तर हे टूल सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर बिल्ड टूल, राइट और क्रिएट रिॲक्ट ॲप. हे टूल्स प्रोजेक्ट सेटअप खूप सोपं करतात आणि डेव्हलपमेंटच्या दरम्यान हॉट रिलोडची सुविधा उपलब्ध करून देतात. जर नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल किंवा डेव्हलपमेंट स्मूथर करायचं असेल ते हे टूल्स परफेक्ट आहेत. त्यानंतर व्हर्जन कंट्रोल. त्यासाठी तुम्ही गिटहब वापरू शकता. व्हर्जन कंट्रोलमुळे तुम्ही कोडमधील बदल ट्रॅक करू शकता, जुने व्हर्जन मॅनेज करू शकता, टीमसोबत सहज कोलॅबरेशन करू शकता. कोणत्याही प्रोफेशनल डेव्हलपरसाठी हे टूल मस्ट आहेत. त्यानंतर लिंटिंग अँड फॉर्मॅटिंग. येस, लिंट प्लस प्रिटियर. तुमचा कोड स्वच्छ, क्लीन, कन्सिस्टंट आणि एरर फ्री ठेवायसाठी मी हे स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की तुम्ही एसलिंट आणि प्रिटियर वापरा. हे टूल्स कोडिंग स्टँडर्ड इन्फोर्स करतात आणि फाइल्स ऑटोमॅटिकली फॉर्मॅट करतात. यामुळे तुम्ही फॉर्मॅटिंगवर वेळ न घालवता थेट क्वालिटी कोड लिहिण्यावर फोकस करू शकता. तर हे होते हायली रेकमेंडेड टूल्सची यादी. रिॲक्ट डेव्हलपमेंट फास्टर, क्लीन आणि अधिक प्रभावी करण्यासाठी ही टूल्स आपण वापरायला हवीत.